स्वाभिमानाचा क्रांतिकारी सविनय जय भीम जय शिवराय। आज जागतिक महिला दिन। या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जनजागृती सेवा संस्थाच्या माध्यमातून आज गुरुना सरांच्या माध्यमातून इथं विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा इथं सत्कार करण्यात आलेला आहे। तर स्त्री शक्तीमध्ये असलेले दातृत्व, मातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व, त्याच प्रकारे तिच्यामध्ये असलेलं त्याग आणि सहनशीलता अशा सुप्त गुणांना आज या ठिकाणी मिळालेला एक वाव आहे। तर या ठिकाणी मी म्हणेन की एक छोट्याशा शब्दात मी त्याचा उल्लेख करेन। तुझ्या उत्तुंग भरारी पुढे आभाळी ठेंगणे भासावे, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे आभाळी ठेंगणे भासावे, तुझ्या विस्तृत पंखाखाली विश्व हे सारे समावे। आज स्त्री काय आहे ह्याची प्रचिती शब्दामध्ये लेखन करता येत नाहीये। स्त्रीला कोमलतेचं प्रतीक म्हटलं जातं, तिला मोमची गुडिया म्हटली जाते, परंतु हीच मोमची गुडिया कधी तलवारीची धार होईल याची कोणी कल्पना करू शकत नाही। स्त्रीला सहनशक्ती म्हटलं जातं, धरती माताची सहनशक्ती तिच्यामध्ये असते। तर त्याच प्रकारे ती दुर्गा बनून संहारही करू शकते। तर ह्या स्त्री शक्तीमध्ये तर ही जी स्त्री शक्ती आहे ती स्त्री शक्ती म्हणजे तिच्यामध्ये ती सुप्त गुण आहे, तर त्या गुणांना आज गुरुना सरांच्या माध्यमातून इतर म्हणजे सन्मानित करण्यात येत आहे। तर एक स्त्री काय आहे, ती स्वतःचं अस्तित्वाला दुय्यम स्थान देऊन इतरांसाठी झटत असते। नात्याचे जे इंद्रधनुष असतात तर त्या इंद्रधनुष्यामध्ये प्रत्येक नातं ती सहजपणे पार पाडत असते। कधी ती आई बनते, कधी बहीण बनते, कधी प्रेयसी बनते, कधी पत्नी बनते, तर कधी मैत्रीण बनते। तर तिला कुठलंही नातं असं सांगावं लागत नाही की तू हे नात्यामध्ये कशी स्वतःला लावू शकते। तर या ठिकाणी ही स्त्री शक्तीला जेव्हा आपण बघतोय, जेव्हा ती आई असते तर स्वतःच्या इच्छांना मारून इतरांसाठी ती जगत असते। स्वतःला आवडत नसेल तरी ती तो स्वयंपाक ती करत असते, इतरांना हे करत असते। सकाळी लवकर उठते आणि उशिरा रात्री पाठ जेव्हा जमिनीवर ती टेकते ना, तेव्हाही ती दुसऱ्या दिवशी इतरांसाठी म्हणजे काय करावं हे विचार करत असते। तर ही स्त्री शक्ती म्हणजे किती मौल्यवान आहे याची प्रचिती मी फक्त एका उदाहरणात सांगेन। एकदा स्वामी विवेकानंद बाहेर गेले होते, तर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना म्हटलं होतं की आम्ही जेव्हा कधी तुमच्या म्हणजे महिलांना शेक हँड करतो तर तुमच्या महिला हातात शेक हँड का नाही करत। तेव्हा तिथं स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितलं त्या अधिकाऱ्यांना की तुमच्या देशातली जी राणी आहे ती कुठल्याही लोकांसोबत असा हात मिळवते का। तर त्या अधिकाऱ्यांनी काय म्हटलं की असं काही नव्हतं, की राणी ती कशी काय म्हणजे हे करू शकते। तर त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी त्यांना उत्तर दिलं की माझ्या देशातल्या प्रत्येक स्त्री जी आहे ते महाराणी आहेत आणि ते महाराणींनी इतरांच्या म्हणजे लोकांसोबत हात कसे काय देऊ शकतात। तर याच्यावर त्याची होती की स्त्री शक्ती किती आहे। आणि आपल्या इतिहासामध्ये पण देवांच्या अगोदर देवींचं नाव लिहिलं जातं, लक्ष्मीनारायण, सीताराम, राधाकृष्ण, म्हणजे ह्याच्यातून प्रचिती येते की स्त्री शक्ती किती प्रबल आहे। ही स्त्री शक्ती जेव्हा म्हणतात ना की या स्त्री शक्तीने जेव्हा ती शेतीचा जो संशोधन होतं त्या स्त्री शक्तीनेच लावलेला होता। तर या ठिकाणी फक्त एवढंच म्हणेन की हा दिवस तिचा एकच दिवस नसतो, प्रत्येक दिवस तिचा असतो, कारण की प्रत्येक दिवस ती इतरांसाठी झटत असते। पण एकच दिवस जागतिक महिला दिवसाच्या दिवशी ते सत्कार होणार नाही, तर प्रत्येक दिवशी तिचा सत्कार होणं गरजेचं आहे। कारण की ती स्वतः दोन घराची जबाबदारी स्वीकारत असते, माहेरी असते तर माहेराची आणि सासरी गेले ते सासऱ्याची, आणि हे दोन्ही जोडून ती बाहेर कामही करते। तर ह्या जागतिक महिला दिन जो दिवस आहे तो खऱ्या अर्थाने सावित्रीमाईंना अर्पण आहे। ज्ञानज्योती सावित्रीमाई फुलेंनी भिडेवाड्यामध्ये 1 जानेवारी 1848 रोजी जी मुलींची पहिली भिडे म्हणजे मुलींची शाळा सुरू केली, त्या शाळा सुरू केल्यानंतर आपल्याला जो शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे आणि त्या शिक्षणाच्या अधिकाराच्या जोरावरती चूल आणि मूल पर्यंत राहिलेली स्त्री बाहेर पडून आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून इथं म्हणजे सगळ्या डॉक्टर, इंजिनियर, वकील अशा मोठमोठ्या पदावरती ती कार्य करत आहे। तर हे जे सर्व देण आहे ते सावित्रीमाईंचं देण आहे। आणि त्याच प्रकारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना जो स्त्री शिक्षणाचा जो अधिकार दिलेला आहे त्याचा हे म्हणजे त्यांचा हे योगदान आहे। तर या ठिकाणी मी म्हणेन की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जसे स्त्री असते तसं प्रत्येक स्त्रीच्या मागे एक यशस्वी पुरुषही असतो, आणि त्याची प्रचितीच आपण बघत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागं रमाईचं त्याग होतं, तर सावित्रीमाईंच्या मागं महात्मा फुले, ज्योतिबा महात्मा फुलेंचं त्यांचं योगदान होतं। तर या ठिकाणी आता आपण बघतच असाल की थोडक्यात की इथं सगळेजण महिला आहेत, बरोबर, आणि इथं मला इथंही बोलवण्यात आलेलं आहे। तर मी त्या बाबतीत एक थोडंसं म्हणेन
एक पुरुष शरीरामध्ये एक स्त्री तत्वाचं अस्तित्व आणि स्त्रीचं मन म्हणजे मी. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कित्येक वर्ष, कित्येक दशक म्हणता येणार नाही, कित्येक शतक दूर म्हणजे मी. माझ्या नावापुढे श्री लावायचं की श्रीमती याचं प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह असतं. कुणी मला किन्नर म्हणतं, कुणी छक्का, तर कुणी हिजडा, परंतु मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते. विशेष स्त्री म्हणजे मी जन्मते स्त्री नाहीये. मी निसर्गाशी लढून, कुटुंबाशी लढून, समाजाशी लढून, किंबहुना स्वतःशी लढून संघर्षातून हे स्त्रीत्व प्राप्त केलेलं आहे. मला हे स्त्रीत्व सहजासहजी मिळालेलं नाहीये, म्हणून मी हे स्वतःला विशेष स्त्री समजते. आणि आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढता लढता समाजाप्रती आपलं दायित्व पूर्ण करण्याचा मी छोटासा प्रयत्न करते. तर गर्भाशय नसतानाही लेकराला जन्म देता आला नसला तरी आज मी हजारो लेकरांची आई झालेली आहे. आई बनणं हे एखाद्या जेंडर पुरतं मर्यादित नसतं. आई कुणीही बनू शकतं, म्हणून तर त्या पंढरीच्या विठ्ठलाला आपण विठू माऊली म्हणतो. तर मी ते झाड आहे जे म्हणजे फळ देऊ शकत नाही परंतु सावली देऊ शकतं. तर ज्या घरामध्ये गरिबीचा अंधार असतो तो किती भयंकर असतो याची कोणी कल्पना करू शकत नाही. तर आपल्या आयुष्यातील मूडभर उजेड नेऊन त्या अंधकार घरामध्ये नेण्याचा मी छोटासा प्रयत्न करते. तर आपल्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी सगळेजण जगतात, पण इतरांसाठी जगण्यासाठी मी छोटासा ध्यास करते. चंदनापरी झिजून इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधी दरवळ निर्माण करण्याचा मी छोटासा प्रयत्न करते. आज आपल्या महापुरुषांनी स्वतःचे ध्येय झिजवले इतरांसाठी, म्हणून आपण जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत त्यांना आपण वंदन करू. तर इतरांसाठी जगणं खूप महत्वाचं आहे, कारण की कोरोनाने दाखवून गेलेले मी म्हणणार आहे असे निघून गेले. तर ज्याच्या डोक्यावरती केस एवढे मोठे नाही, त्याच्यापेक्षा जास्त नातेवाईक आहेत, एवढे असून सुद्धा त्यांच्या अंतिम क्षणी त्यांच्या मृतदेहाला अग्नी टाक देण्यासाठी त्यांचे स्वतःचे घरचे लोक नव्हते. तर या ठिकाणी मी फक्त एवढंच म्हणेन की मरावे शरीराने तर पुरावे कर्माने. आज पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये पर जिल्हा पर गावातून लोक शिक्षणासाठी येतात, परंतु काही मुलं सिग्नलवरती भीक मागताना आपण सर्रास आपल्याला दिसत असेल. तर या मुलांना परिस्थिती नसल्यामुळं हे मुलं रस्त्यावरती भीक मागतात. तर अशा मुलांना शिक्षण देण्याचं मी काम करते. पुण्यात 6 ठिकाणी माझ्या फुटपाथ शाळा चालतात. ससून हॉस्पिटल जे आहे, ससून हॉस्पिटलच्या इथं जे पेशंट्स उपचार घेण्यासाठी येतात त्यांच्या जेवणाची हाल होऊ नये नातेवाईकांची, त्यासाठी माझं तिथं अन्नछत्र असतं. मुलांना उत्तम आहार असावं, मिळावं, त्यांचं योग्य पोषण व्हावं, त्यासाठी रोजचं आपलं 50 लिटर दूध असतं. तृतीयपंथी दिव्यांग बांधव देह विक्री करणाऱ्या महिलांसाठी मी काम करते. दिव्यांग बांधवांना उघड्या व्हीलचेअर हातपाय बसून देण्यासाठी मी काम करते. पुण्यामध्ये भारतातलं तृतीयपंथी समुदायासाठी पहिलं वॉशरूम मी बांधून घेतलेलं आहे. त्याच प्रकारे ही जी टाळी आहे कानाला कर्कश वाटते, जेव्हा माझी टाळी वाजते ना लोकांना कानाला कर्कश वाटते, त्या टाळीच्या जोरावरती आतापर्यंत 137 मुलांची शाळेची फीस मी रस्त्यावरती पैसे मागून मी भरलेले. लोक म्हणतात तृतीयपंथी काम करत नाही. 196 लोकांना मी व्यवसाय टाकून दिलेले. माझा वृद्ध सखा उपक्रम चालतो. ज्या आजी आजोबांना लोक सांभाळत नाही, एक वय असतं, त्या वयामध्ये आपण आपल्या आपतेष्टांचे सगळ्या गरजा पूर्ण करतो, तेव्हा आपण त्यांना काय वाटतो, हव्यावेस वाटतो. पण एक वय झाल्यानंतर आपण त्यांना नकोसे वाटतं. तर अशा आजी आजोबा जे म्हणतात ना आंबा ज्याचा घर सगळा चोखून त्या कोयना रस्त्यावरती फेकलेलं असतं, त्या अशा आजी आजोबांना मी एकत्रित करून त्यांना प्रेमाचं खत पाणी देऊन त्यांना जीवनाची नवीन उमेद देण्याचं मी काम करते. मी HIV बाधित लोकांसाठी काम करते. त्याच प्रकारे मी व्यसनमुक्तीसाठी काम करते, मी महिला सक्षमीकरणासाठी काम करते आणि सर्वात महत्त्वाचं मी प्राण्यांसाठी काम करते. माणसांसाठी तर सगळे करतात, परंतु जे बोलू शकत नाही त्यांच्यासाठी काय. थोडक्यात मी तृतीयपंथी आहे म्हणून मी तृतीयपंथीसाठी काम करत नाही, मी वेदनांसाठी काम करते. बरोबर, वेदना असतात, मग ते स्त्री पुरुष तृतीयपंथी किंवा प्राणी मात्रांच्या सर्वांच्या समान असतात. तर त्या वेदनांवरती जखमांवरती मरम म्हणण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करते. आणि आज या ठिकाणी मागणारे हात देणारे हात असू शकतात, बरोबर, नाण्याची दुसरी बाजू असू शकते, हे दाखवण्याचं जे काम आहे जनजागृती सेवा संस्था यांच्या माध्यमातून गुरुनाथ सरांच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. आज या ठिकाणी प्रत्येक जगामध्ये प्रत्येक जण एक दुसऱ्याचे पाय खेचण्यासाठी